वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि मी रात्री चाललेलो आहे गोव्यावरून. गोव्याची ट्रिप माझी बघितली असेल आणि ॲक्च्युली आमचं एक्सटेंड होणार होतं, पण ॲज आय प्रॉमिस फाल्गुनी की तुला पण कुठेतरी घेऊन जाईल. सो मी पटपट रात्री आलो आणि तिला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं, पण मला 2-3 दिवसाआधी सांगावं लागलं कारण की पॅक करायची होती, तिला तसे कपडे घ्यायचे होते, नानूची तयारी करायची होती, त्यामुळे मी सांगायला लागलं मला. आणि माझी बॅग रेडी आहे, इकडे सगळं काढलेलं आहे आमचं पसारा, आणि नानूची बॅग रेडी केलेली आहे सकाळ सकाळ आम्ही, आणि फाल्गुनीची पण बॅग रेडी केली आहे. सो आता सगळ्यांना सांगून निघायचं आहे की किती दिवसांनी येणार आहेत. माहिती तर आहे कुठे चाललं, किती दिवसांनी येणार आहेत ते. सो नानाची फर्स्ट फ्लाईट असल्यामुळे मी एक छोटासा सर्टिफिकेट बनवायला आले, तुम्हाला नंतर तो बघायला मिळेल. बॅग ऑलमोस्ट रेडी आहेत, माझ्या बाहेर गेलेल्या आहेत, पण ह्या मायलेकींच्या बॅग अजून येतच आहेत. आणि ही रेडी होती आहे, फाल्गुनी रेडी झाली, नाना रेडी नाही आहेत, नानाला आई भरवायला घेतले. सगळ्यात बेस्ट आहे आमच्या 2 नेक पिलो आहेत ज्या आम्ही वैतनामवरून घेतलेल्या होत्या त्यावाल्या. आणि बॅग बघा फाल्गुनी FA. काय बोलशील, ही ट्रिप तुला सरप्राईज 4 दिवसाआधी मी सांगितलं, कसं वाटलं? काहीतरी गुडगुड चाललंय, माहिती होतं थोडं थोडं चाहूल होती की अभि शांत बसणाऱ्यातला नाही, एक ट्रिप कॅन्सल झाली की त्याला कुठे ना कुठे जायचं असतं, मी माहितीच होतं. आणि मी मुद्दामून प्लॅन बनवला की मी गोव्याला जातो म्हणजे हिला काही सांगायला नको, पण मला शेवटी गोव्यावरून सांगायला लागलं हिला की रेडी हो आपल्याला जायचं बॅग भरून. तर पटापट सगळी शॉपिंग केली आहे, तुम्ही बघितली असेल रचनाच्या याच्यामध्ये ब्लॉगमध्ये. शॉपिंग ऑलरेडी केलेली ना आपण. हां, आधी केरळला जायची शॉपिंग होतीच, पण रचनाच्या ह्याच्यात पण तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर मग उरलेलं काहीतरी राहिले. येस. सो आत्ताच कमेंट करून सांगा की ही ट्रिप आमची कुठे असणार आहे आणि कुठे चाललेलो आहे आम्ही ट्रिपमध्ये. पॉज करा व्हिडिओ पहिले आणि कमेंट करून सांगा की अभुनीची ट्रिप कुठे असणार आहे आणि नानूची कुठे मजा असणार आहे. सो सगळं रेडी आहे, बॅग्स भरलेल्या आहेत आणि गाडी पण रेडी आहे. बॅग सगळ्या आमच्या चाललेल्या आहेत गाडीत. बघा आमच्या मॅडम इकडे जेवतात मस्त मस्त, आणि ह्या मॅडम जेवलेल्या आहेत बाबांकडे. चालली नानू बुलबुल चालली. तू पण येणार बुलबुल? येणार तू पण? येणार का तू पण? येणार? अरे बापडे, लवकरच आता हे तिघे पण जाणार आहेत फिरायला. कुठे जायचे बाबा, कुठे घेऊन जाणार आहे? इन्स्ट्रक्शन बघा, आणि गरज असली तरच घाल, नाही तर नको घालू. नानू बाय. नानू हाय फाय. हाय फाय, हाय फाय. नानू झोपत आहे, नानूला हाय फाय देत. अजून काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय सामानाचा मॉल. सामान घेऊन येऊ का भरून? सामान भरून घेऊन येऊ का? हा चला जायचं. शाहू येतो तू पण? शाहूला पण घेऊन जायचं लवकर लवकर, आम्ही जाणारच फिरायला ना शाहू. हे फ्रेंड तुझी फिरायला चालली शाहू. शाहू फ्रेंडला भेट. सो गाडी पण रेडी आहे, थोडंसं काम बाकी होतं ते केलेलं आहे, सीट कवर आहे ऑल, आणि निघालेलो आहोत. 6 सीटर गाडीचा फायदा. चला बाय बाय कडा. बाय बाय. बाय बाय कडा सगळ्यांना. त्या मोठ्या झाल्यावर नाही ऐकणार. चल बॅग तू बघ. मोठे बाबा आणि शाहू बघ आपले. हे बघ इकडे मोठे बाबा. मोठे बाबा बाय कर, बाय कर, बाय कर. बघा बघा आम्ही गाडीमध्ये आलो, लेडी होतो. छान छान बुक कोणाचे ऐकत नानू. सॉक्स घालायची, पण आता ती उभी राहायला लागली ना तर ते स्लिप होतात, तर आम्हाला शूज घ्यावे लागतात. आता आम्ही न्यू शूज मागवले. नानू 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 ए नानू.
बाबा बोलतो. आणि एवढी ट्रॅफिक आमच्या इथे मुंबईला की काय सांगू तुम्हाला. सो आम्हाला सचिन दादा सोडायला आलेला आहे एअरपोर्टवर आणि आमच्या बॅग्स एवढ्या आहेत. बघा नानू कशी दिसते. आले कुठे चालली ट्रेलर मध्ये. घुमी चालली का. आईला बघते काय नाण्या. सो आम्ही ही ट्रिप अवेटेड होती आमची कधीपासून पेंडिंग. सो आम्ही आता एअरपोर्टवर आलेलो. सचिन दादा सोडायला आलेला आणि पुढे बघा आता कुठे चाललो. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत मुंबई एअरपोर्ट. आणि तेजलला तुम्ही ओळखत असाल. एक ट्रिप नाही एका ब्लॉगमध्ये तेजलला जेव्हा छोटी होती किती नाही दिशान झालेला 1 महिन्याचा होता. हॅलो काय नाव आहे तुझं. विनी. तुमचं चाइल्ड मध्ये आले तिकीट. माझं मी आणि कोण अमय. मी आणि अमय आता चाइल्ड झालेलो आहोत. आम्हाला 2 मुलं झालेत आणि आम्ही पण त्याच्यात ॲड झालो. मग आम्ही तिकडे जाऊ ना आता. मांडीवर घेईल का मला कोण. नानूची ही पहिलीच फ्लाईट ट्रिप आहे. ॲक्च्युली आमची पहिली आम्ही फिरायला चाललेलो तेव्हा कॅन्सल झाली कारण नानू तेव्हा आजारी होती. हां मुंबई कोचीची फ्लाईट आमची ती कॅन्सल झाली आणि आम्हाला तीच फ्लाईट परत लकीली मिळालेली आहे आणि आम्ही त्या फ्लाईटने चाललेलो आहोत. नानूची फर्स्ट आहे. ह्या वेळेसची जर्नी थोडीशी आमची वेगळी आहे कारण की आमच्याकडे आम्हाला कमी आणि नानूच्या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागतं आहे. जसं की आम्ही हा स्ट्रोलर घेतला आहे. प्रत्येक एक ठिकाणी आता स्ट्रोलर आम्ही चेक इनमध्ये नाही जेव्हा एंटर करत होतो त्यांच्याकडून लॉक तुटला स्ट्रोलरचा आणि आता ते म्हणून नानूला आम्ही इकडे घेऊन फिरतो आहे. आम्ही इकडे कुठे चेक करतो आता स्ट्रोलरचा लॉक. येस नाही तर मस्त नानू त्याच्यात बसून म्हणजे आम्हाला टेन्शन फ्री होतं की नानू त्याच्यात बसते. अरे ठोकाठोकी झाली आहे इकडे स्ट्रोलरची. बेबीज सोबत असतं सेफ्टी पिन्स परत निडल अँड थ्रेड कॅरी. माझ्या लक्षात होतं मी घेते पण मी विसरून गेली. नेक्स्ट तुम्ही कॅरी करा. हे काय पण घेता करतात पोरं. येस आम्ही आता नाही त्या आपल्याकडून नाही तुटलं आहे ते. ॲक्च्युली त्यांना आम्ही आतमध्ये एंटर करत होतो स्कॅनिंगला गेलेलं तेव्हा ते तुटलेलं आहे. सो आम्ही आता बघू इकडे मिळतं आहे का. आणि इकडे आता एअरपोर्टवर सध्या थीम आहे समर कार्निवलची. सो समर कार्निवलमध्ये तुम्हाला दाखवतो त्यांनी काय थीम बनवली आहे. आमची पब्लिक ऑलरेडी पुढे आली आहे आणि दिशांची पण स्ट्रोलर इकडे समर कार्निवल थीममध्ये मला इकडे बघायला मिळेल. छोटे ऑक्टोपस. छोटे नाही खूप मोठं आहे. आणि फर्स्ट फ्लाईटच आमचे हे सगळं झालेलं आहे की आम्ही फर्स्ट फ्लाईटलाच लेट झालेलो आहोत. काय करतेस. पहिल्याच फ्लाईटला ही आपली गत आहे. पुढे काय होणार आहे. माझ्यामुळे जे काय होतं माझ्यामुळे होतं. आणि आमची बस गेलेली आहे. हां इकडे चला सगळे. नाही इकडे चला आपले सगळे. इकडेच ठेव ना. स्ट्रोलर का घेऊन गेली. ना कुठे चाललो. बापरे बघतो सगळं इकडे तिकडे. काय असतो तू. काय असतो छान काय असतो तू. सो आम्ही हे नानाला इकडे खेळायला लावलेलं आहे आणि ओरडते फक्त. आम्ही मस्त फ्लाईटमध्ये आता मजा करतोय. आमचं लक्ष सगळ्यात फ्लाईटमधले पेपर्स अशा सगळ्या गोष्टींकडे आणि आम्हाला काय कळतच नाही. चिंताच नाही. लोक रडत आहेत. लहान मुलं बाकीचे रडत आहेत. फ्लाईट कुठे चाललंय. बाहेर निघायला का तो आता.
सो आम्ही फॉर सेफ्टी कॉटन घातलं आहे की काय त्रास नको व्हायला. आणि सगळ्या बोलतात की फ्लाईट उडता वेळेस किंवा लँड होता वेळेस फीड करा, पण फीड करू नका. त्यांचे इन्स्ट्रक्शन असे आहेत की उडता वेळेस आणि लँड करता वेळेस अजिबात फीड करायचे नाही. जेव्हा फ्लाईट नॉर्मल याच्यात होईल फ्लाय करेल तेव्हा करायचं. म्हणजे असं खूप लोकांनी आम्हाला सांगितलेलं की लँड होता वेळेस आणि टेक ऑफ होता वेळेस ते सगळं तुम्ही हे करा. सो करू नका. टिप्स तुम्हाला आता सगळ्या मिळतील अशा. प्रत्येक एअरलाईन्सचं वेगवेगळं असतं. हो. आता आम्हाला असे इन्स्ट्रक्शन दिले म्हणून आम्हाला आतापर्यंत माहिती होतं की फीड करायचं पण ते नाही करायचं. आम्ही मस्त खेळतोय. बघा पेपर बघा कसला एअर इंडिया. आई 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 बघा आई आई नाना मस्त झोपली आहे. आणि इकडे आमची पेट पूजा चालू झाली. एअर इंडिया आणि विस्ताराचा बेनिफिट. फूड कॉम्प्लिमेंटरी आहे. मला क्रॉइझंट दिलं आहे, केक दिलं आहे, याच्यामध्ये सँडविच पाणी आणि सँडविच पाणी आणि ज्यूस सगळं दिलेलं आहे त्याच्यात. एअर इंडिया फ्लाईटवाल्यांनी ज्ञाना आणि दिशांसाठी खूप छान असं वेलकम केलेलं आहे. तुम्हाला बघायला मिळेल. किती आली रे नानू 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 ए नानू सुंदर अशी आमची जर्नी झालेली आहे. आणि फर्स्ट फ्लाईट दिशान आणि ज्ञानाची आम्ही कंप्लीट केलेली आहे. आणि छान असं गेस्चर पण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. थँक्यू थँक्यू सो मच. Sorry? For that you need to wait. I need to ask him if he's not busy definitely. Okay. हे कोण आहे? नाव आपल्याला टाकायचं आहे. फायनली वी आर इन कोची एअरपोर्ट आणि इथून जर्नी स्टार्ट होत आहे. फायनली आम्ही ज्या मागच्या वेळेस ट्रिपला आम्ही जी फ्लाईट बुक केलेली तीच फ्लाईट बुक केली आणि तिकडेच आलेलो आहोत. सो रात्र झाली आहे. पुढचा प्रोग्राम आता तुम्हाला बघायला मिळणार आहे थोड्याच वेळात. आम्ही पहिलं बॅग घेतो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम सांगतो की काय असणार आहे. आणि हा बघा फुल चार्ज झालेला आहे आता. मगातपासून शांत होता. एक घे. बापरे लगेच है. फर्स्ट टाइम आम्ही इलेक्ट्रिक बग्गी घेतलेली आहे बाहेर निघण्यासाठी. नानू कुठे आहे? ओके बाय बाय बाय. आणि मी ॲक्च्युली काल रात्री 4 वाजता आलो आणि माझी हालत बघितली असेल तुम्हाला कोण बोलणार नाही की 2 दिवस झोपलो नाही. मी 2 दिवस झोपलो नाही आहे माहिती आहे का. मी यांच्यामुळे माझं सगळे प्लॅन कॅन्सल. माझ्या अजून एक्सटेंड होतं गोवा ट्रिप माहिती आहे का. ही ट्रिप तुम्ही मध्येच काढली आणि आलो. बॉईज ट्रिप होती. इकडे आलो आणि अनफॉर्च्युनेटली पावसाने खूप मोठी सुरुवात केली आहे. आता माहीत नाही आता पुढची प्लॅनिंग कशी काय असणार आहे. तर पुढची प्लॅनिंग तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच कळेल एक्झॅक्टली पुढची प्लॅनिंग काय आहे. कारण इकडे खूप पाऊस पडतो आहे. आमच्या इकडे पाऊस नाही. आपल्या इथे पाऊस कधी पडणार आहे? आम्ही गेल्यानंतर. हां बघितलं.
म्हणजे काय म्हणजे घेऊन येणारच पाऊस. अच्छा पाऊस घेऊन येतो, पाऊस इथून घेऊन जायचं म्हणतात. बघूया. सो फायनली पोचलेलो आहोत कोची एअरपोर्टला. कोची का? कोची एअरपोर्टला. आणि पावसाने खूप मुसळधार इकडे सुरुवात केलेली आहे. क्लायमॅट छान आहे. नानू पण मजा करते मस्त स्ट्रोलरमध्ये. बघूया उद्याची प्लॅनिंग काय आहे. उद्याची प्लॅनिंग तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये कळेल. उद्याची प्लॅनिंग बघा काय आहे. पावसाने थैमान घातलेलं आहे. पण उद्या मोठा ट्विस्ट आहे आपल्या ब्लॉगमध्ये, कारण की त्या ट्विस्ट नंतर तुम्हाला कळणार आहे की आमची फन काय आहे आणि नानूची मजा काय आहे. सो चला असंच आमचं ब्लॉग बघत राहा उद्यापासून कंटिन्युअस. तोपर्यंत हसत राहा, खेळत आणि